नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज लोकमत फिल्मीच्या कट्ट्यावरती अशी एक अभिनेत्री आली आहे जिची वेगळी ओळख खरं तर करून द्यायची गरज नाही आहे. तिच्यासाठी एकच वाक्य आहे की महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री. चांद्यापासून बांद्यापर्यंत तिचे चाहते असंख्य आहेत, ज्याची मोजदाद नाही आहे. अशी अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्यासोबत आहे. रिंकू, तुझं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. सध्या मुंबईत शिफ्ट झाली आहेस. असं म्हणतात की लोक मुंबईत आले की जीवाची मुंबई करतात. तुझं तसं काही सध्या सुरू आहे का? जीवाची मुंबई करणं, फिरणं का? कसं मुंबईचं लाईफ कसं एन्जॉय करतेस? छान, मस्त, वेगळं आहे. मुंबईत मी कामासाठी आली आहे. शेवटी मला ओढ गावाचीच आहे. मला तिथे राहायला जास्त आवडतं का तर माझी फॅमिली तिथे आहे म्हणून. पण कामासाठी सगळ्यात सोपा मार्ग राहणं म्हणजे मुंबई आहे आणि इथे बऱ्याच सोयी सुविधा आहेत. तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी पण शिकायला मिळतात, इथे एक्सप्लोर करायला मिळतात, तर मजा येते. पण मुंबई कशी वाटतेय? खरं तर मुंबई मस्त आहे. मुंबई नवीन लोकांना लगेच आपलंसं करून घेते, जे म्हणतायत ते खरंच खरं आहे. अगदी. पण एक असं असतं ना की मुंबईपासून दूर असलं की एक आपलं काहीतरी ठरलेलं असतं की बाबा चला आम्हाला इकडे अमुक एका ठिकाणी जायचं आहे, काही मरीन ड्राईव्ह बघायचं आहे, सिद्धिविनायकला जायचं आहे किंवा मुंबईतली काही प्रेक्षणीय स्थळं बघायची आहेत. तसं तुझ्या बाबतीत काही होतं का? किंवा तसं मुंबईत आल्यानंतर बघितलंयस का काही? मी काम घर एवढंच करणारी मुलगी आहे. मी खूप कमी फिरते. मी सिद्धिविनायकला जाते कारण माहिती नाही, मला आवडतं मंदिर. कारण मुंबईत माझी फॅमिली नाही, तसं कोणी नाहीये. तर मला जेव्हा काही काम नसेल किंवा मला करमत नसेल, एकटं वाटतंय, सो मी सिद्धिविनायकला जाऊन बसते. छान, मला मजा येते. घरचे येतात का इकडे मुंबईला? किंवा त्यांना खूप यावंसं वाटतं, पण दोघंही शिक्षक आहेत आणि दोघांनाही स्कूल असतं, त्याच्यामुळे तितकं नाही जमत. पण सुट्टी असली की ते येतात, नाही तर मी पळते घरी. क्या बात आहे. आता जसं तू म्हणालीस की कामासाठी मुंबईमध्ये राहतेस तू, आता म्हणजे एकटी राहतेस, तर मग तो एकटेपणा असं थोडासा जाणवतो, कारण आधी गावी होतीस तर घरचे सगळे होते. मग तो एकटेपणा घालवण्यासाठी काय, म्हणजे इथे कोणी मित्रमंडळी नवीन बनवले आहेत की बाबा कामासंदर्भात त्यांची चर्चा होते नाही होते त्या संदर्भात? नाही, मित्र मैत्रिणी तर मुंबईत अजून नाहीच झाल्या आणि माझ्या खऱ्या आयुष्यातच खूप मित्र मैत्रिणी तसं नाहीत, कारण मी सुरुवातच खूप इंडस्ट्रीत काम करायला लवकर केली. काही नाही, सकाळी उठलं की आईला व्हिडिओ कॉल, दुपारी बोर झालं की आईला व्हिडिओ कॉल. मी वाचन करते, मी फिल्म बघते, मी चित्र काढते. मला माझा टाइम पण तितकाच हवा असतो आणि फोनमुळे आता कितीतरी गोष्टी सोप्या झाल्या, त्यामुळे बोर झालं की आईला व्हिडिओ कॉल, हाच माझ्याकडे ऑप्शन असतो. सैराट मधून तू सगळ्यांना माहितीच आहेस, सैराट मधून इतकं घराघरात पोहोचलीस. पण जर असं आपण म्हटलं की समजा सैराट फ्लॉप झाला असता, असं आपण पकडून चालू, तर मग आज रिंकू राजगुरू कुठं असती? खरंच करिअर म्हणून हे ऍक्टिंग स्वीकारलं असतंच का? अभिनयातच करिअर केलं असतं का? नाही माहिती. त्यात ती सिच्युएशन तुम्हाला शिकवते ना की आता काय करणं योग्य आहे किंवा काय करणं योग्य नाहीये तुमच्यासाठी. तर मला माहिती नाही तेव्हा मी काय विचार, मे बी मी प्रयत्न करत राहिले असते का तर मला मजा येते, मला आवडतंय, तर मी एक्सप्लोर केलं असतं. कधी कधी फिल्म पडतात पण कलाकार चांगलं काम पण करतो, असं कित्येक उदाहरण आपल्या समोर आहेत. कधी कधी कामही चांगली केलेली नाहीत पण फिल्मही हिट झालेली असते, असंही कित्येकदा होतं. पण नवीन कामं मिळवण्यासाठी आता काही स्ट्रगल वगैरे चालू आहे की मिळतायत प्रोजेक्ट्स, आणि आता खरं कळू लागलंय की इंडस्ट्रीमध्ये तग धरण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतायत किंवा काय स्ट्रगल असं काय घडतंय आयुष्यात? त्याच्यावर पण स्ट्रगल नाही करावं लागत आहे कामं मिळवण्यासाठी. माझ्याकडे कामं चालून येत आहेत. स्ट्रगल एवढंच करावं लागतं आपल्याला की एक सातत्य ठेवावं लागतं कामामध्ये आणि अगोदरचं केलं त्याच्यापेक्षा नवीन काय देऊ शकतो किंवा नवीन कोणत्या लोकांना भेटून वेगळ्या पद्धतीने काय मांडू शकतो का अजून. हा स्ट्रगल मला वाटतं सगळ्यांनाच आहे आणि काळानुसार आपल्यालाही बदलावं लागतं. तू आता म्हणालीस की मला नाही माहिती की मी काय झाले असते, पण लहानपणापासून काय स्वप्न होतं? एक असतं ना की मी डॉक्टर होणार. आता आई वडील शिक्षक होते, मग घरात तसं वातावरण होतं का? किंवा तू ॲक्टिंगकडे नेमकी कशी आलीस? आणि सैराट हे आयुष्यात आलेलं एक स्वप्न आहे तुझ्या गोड. पण त्या व्यतिरिक्त जसं हा म्हणाला की आपण एक वेगळा पण रस्ता धरला असता, तर काय धरला असता? कारण मागे मी एकदा पंकजा मुंडेंना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही पॉलिटिक्समध्ये आला नसतात तर काय झालं? त्या म्हणाल्या होत्या की लेखिका झाले असते. तू वाचतेस असं मी तुझ्या काही इंटरव्ह्यूमधून बघितलं, तर तशा अंगानं तुझा काही विचार होता का की तुला त्या क्षेत्रात जायचं होतं किंवा आणि तू ॲक्टिंगमध्ये आलीस? मला
सिनियर KG वगैरे म्हणतात तोपर्यंत मला कलेक्टर व्हायचं होतं. वा. मला कळायला लागलं की मला डॉक्टर व्हायचं होतं आणि मी 7वीतच होते तोपर्यंत मी फिल्ममध्ये काम केलं. पण कला, डान्स करणं हे मला लहानपणापासून आवडायचं. पण ते आपल्याला 12वी किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर कळतं ना की आपल्याला काय आवडतंय आणि आपल्याला काय करायचंय. सो मला वाटतं ते मला कळायच्या आतच सगळं घडून बसलं आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मी म्हणते. सो मला नाही माहिती मग मी काय झाले असते किंवा मी शिक्षिकाच झाले असते, आई बाबा शिक्षक आहेत म्हणून, किंवा मी डान्सर झाले असते मे बी, वडिलांनी डान्स शिकवलं असतं मला वेगळ्या प्रकारे. नाही माहिती. ओके, पण आता ॲक्टिंगमध्ये तू चांगलं काम करतेस, तुला नुकताच एक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे, स्मिता पाटील. आणि त्याविषयीच मला विचारायचं आहे, स्मिता पाटील ह्या अभिनेत्रीला आपण बरेच म्हणजे मराठी लोकांचा तर स्मिता पाटील हा वीक पॉईंट असतो बऱ्याचदा. तू कसं बघते स्मिता पाटील या अभिनेत्रीकडे? तिचे कोणते चित्रपट तू पाहिलेस का? आवडता चित्रपट मी कोणता आहे? उंबरठा पाहिला, मी बाजार पाहिला, मी त्यांचे बरेच चित्रपट पाहिलेत. मी त्यांचं पुस्तक वाचलंय, स्मिता स्मित आणि मी नावाचं, ज्याच्यामध्ये त्यांची पूर्ण जर्नी आहे की त्यांनी कशा प्रकारची कामं केली आणि जे काय. सो माझी आवडती ऍक्ट्रेस आहे स्मिता पाटील आणि श्रीदेवी, ह्या दोघी. मीही त्या दोघींना सतत बघत असते आणि मलाही त्यांचं काम खूप आवडतं. आणि कधी इन फ्युचर स्मिता पाटील यांचा चरित्र दाखवणारा एखादा पिक्चर येणार असेल तर त्यामध्ये काम करायला आवडेल? कोणाला नाही आवडणार? एवढं मोठं नाव आहे ते आणि इतकी सुंदर अभिनेत्री होऊन गेली ती, मला नक्की आवडेल. मला वाटतं काही इंस्टाग्राम पोस्टवरती पण तुझ्या अशा कमेंट्स येत असतात की स्मिता पाटील यांच्याशी लुक साधर्म्यासाठी तुलना केली जाते. ते वाचून काय वाटतं, म्हणजे कसं खरंच एक काही बारीक ओव्हर आहे जे त्यांचं मोठेपण आहे की त्यांना ते माझ्यात दिसतं. पण हे इतके मोठे कलाकार आहेत, म्हणजे मी तर आहेतच म्हणते अजून पण, कारण कलाकार अमर असतो, तो गेला तरी त्याचं काम आणि त्यांनी जे करून ठेवलंय ते कायम राहतं. की त्याच्या जवळपास जाणं पण ही आपल्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. तर मी प्रेक्षकांनी एक कमेंट केली तर मला तेवढ्यापुरतं छान वाटतं, पण मी ते तितकं मनावरती नाही घेत. आता एक गोष्ट जर तुला सांगायची झाली की इयत्ता 7वी असताना पहिला सिनेमा केलास तू, तेव्हापासून ते आत्तापर्यंतची रिंकूमध्ये झालेला एक मोठा बदल कोणता असेल? खूप होतात. मग त्यातल्या त्यात असा कोणता मोठा बदल की मुंबईमध्ये आता शिफ्ट झाल्यानंतर काही गोष्टी ऍडजस्ट करायला लागल्या आहेत? कामं करताना पण तुम्हाला सेटवरती ऍडजस्ट करावं लागतं. खूप ठिकाणी तुम्हाला वेगळ्या जागेत गेलं तर तुम्हाला तिथे रुळायला 4 दिवस जातात. ते सगळ्या कोणालाच चुकलं नाही, ते सगळीकडेच आहे. मोठा बदल असं मला नाही माहिती. मला वाटतं की आधी गोष्टी कळत नव्हत्या आणि त्याचा सिरियसनेस नव्हता, कारण तेवढी अक्कलच नव्हती. 13, 14, 15 वर्षाच्या मुलीला काय करणार की इंडस्ट्री काय असते, काय पद्धतीने काम करायला पाहिजे. आता ती जबाबदारी कळते, मला वाटतं एवढंच काय ते असेल. क्या बात आहे. मला असं वाटतं की हेच उत्तर खरं तर सांगतंय की गेल्या काही वर्षात काय बदल झालाय ते. तू जे वाचतेस, जे सिनेमे पाहतेस ते तुझ्या बोलण्यातनं जाणवतच आहे. पण थोडं तुला मागे नेईन. ज्यावेळी तू सैराटचं शूट केलं 7वीत असताना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या जाणीवा काही प्रगल्भ झालेले नसतात. तेव्हा तो प्रवास तुझ्यासाठी, म्हणजे मला त्या प्रवासाविषयी ऐकायचं नाहीये, पण रिंकू म्हणून तुझ्यासाठी ते काय सुरू होतं, आपल्या नवीन सिनेमा आणि ते सगळं तुझ्या त्या वयात ते तुला काय कळत होतं, काय उपज होती त्या सिनेमा? शाळेला सुट्टी मिळणार, अभ्यास नाही करावा लागणार आपल्याला, आपण छान दिसणार, आपल्याला कोणीतरी हेअर मेकअप करतंय, छान कपडे घालायला मिळत आहेत आणि गावातल्या सामान्य लोकांसाठी फिल्म करणं आणि आपण हिरोईन, बापरे आपण हिरोईनचं काम करतोय का, हे असं काहीतरी विचार असणंच खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे आपण आपल्याकडे कोणी मोठा ऍक्टर आला तर आपण बघायला जाऊ. ते जर तुम्हाला करायला मिळतंय, सिरियसनेस नव्हता, काहीतरी जबाबदारीचं काम करतोय किंवा काय सीन करतोय, फक्त मजा येत होती प्रोसेसमध्ये आणि आवडत होतं ते सगळं करायला. शाळेपेक्षा कधी बरं ना, असं होतं मला ते. तो काळ आणि आजचा काळ बराच म्हणजे मध्ये बरीच वर्ष गेलेली आहेत. तेव्हाही बघितलं की प्रसिद्धी काय असते. आम्ही हे तुझ्या त्या प्रवासात आम्ही बघितलं की कॅमेरे असतील, मीडिया असेल, फॅन्स असतील, म्हणजे ते तूही सगळं जवळून बघितलंस. तिथपासून ते आत्ताचा प्रवास तुला समृद्ध करणार आहे. वेगवेगळे सिनेमे, वेब सिरीज सगळंच तुझ्या बाबतीत खूप समृद्ध करणार आहे. पण इतकं असताना सुद्धा आज तुझ्या बोलण्यातनंही जाणवतंय आणि आम्ही इतर इंटरव्ह्यूज किंवा सोशल मीडिया याच्यावरून एक आम्हाला सातत्याने एक अशा
प्रतिसाद येतो की रिंकूने इतकं सगळं मिळवून सुद्धा तिचे पाय जमिनीवरती आहेत किंवा ती डाऊन टू अर्थ आहे, तिच्या बोलण्यात एक आदब आहे. तर हे जे सगळं असतं ना की ते तू स्वतः आतमधून कसं टिकवलंय सगळं? आई बाबा एवढं मला माहितीये की जे तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही कुठून आलात, आणि घरात तुम्हाला वेगळी वागवणूक नाही, तुमचं कौतुक होतं, सगळं होतं, तुम्हाला हव्या त्या गोष्टी पुरवल्या जातात, पण वेगळी वागणूक एकतर नाही मिळत, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी खरंच सांगू का, मला फेम घेताच येत नाही. म्हणजे मला नाही माहिती की आजही मी इव्हेंटला गेले की मी आईला म्हणते, बघ ना किती लोकांनी गर्दी केली, किती लोक, माझी मैत्रीण आहे पूजा, तिला म्हणते किती लोक आले. ते म्हणतात पण ते तुलाच बघण्यासाठी येणार ना. तेव्हा मला कळतं की अच्छा आपण काहीतरी केलंय हा बाबा, की आपल्यासाठी लोक येत आहेत. इतर वेळी मला ते फेम नाही जगतायत. तुम्ही मला 4 चुका सांगितल्या तर मी त्या खूप मनावर घेईन, पण मला प्रसिद्धी तितकी घेता नाही येत, आणि कशी घ्यायची असती, कशी टिकवायची असती, आणि काय विचार करून, तेवढा मला एवढा विचार नाही करत मी त्या गोष्टींचा. थोडा वेगळा प्रश्न आहे. तुला आर्ची म्हणून एक ओळख मिळाली. आजही तुला बऱ्याचदा आर्चीच म्हटलं जातं. कधी-कधी आता आजकाल रिंकू म्हटलं जातंय. पण असंही वाचण्यात आलंय की तुझं नाव तर वेगळंच आहे. जे तू सांगितलंय बऱ्याचदा स्टोरीमध्ये. तर ते नावामागचं काय गंमत आहे? का नाव बदललं की ते फक्त एक कागदोपत्री होतं आणि रिंकूच तुला म्हटलं जातं? नाही, माझं नाव बदललं नाहीये. माझं खरं नाव प्रेरणा आहे. पण मला लहानपणापासून माझे आई बाबा रिंकूच म्हणतात. आपलं एक पेट नेम असतं ना, सोन्या, मुन्या, जे काय असतं, सो मला तसं रिंकू म्हणतात. आई बाबा शिक्षक, त्यांच्यासोबत मी शाळेत जायचे. मग आई रिंकू म्हणते म्हणून बाकीचे सगळे शिक्षक रिंकूच म्हणायला लागले. मी त्या शाळेत शिकायला गेले, विद्यार्थी रिंकू म्हणायला लागले. मी नागराज दादाला भेटले, नाव काय? रिंकू. कारण त्यांनीही तेच ऐकलं, आणि रिंकू राजगुरू त्याला असं वाटलं की छान नाव वाटतंय, ऐकायलाही छान वाटतंय, म्हणायलाही सोपं आहे. आजी वगैरेंना तू प्रेरणा वगैरे म्हणायला लावून नाही पटकन बोलता पण येते. सो म्हणून असं वाटलं रिंकू राजगुरू छान नाव आहे, आपण तेच ठेवूयात. आणि जसं तू म्हणली मित्रमैत्रिणी तुझे जे गावाकडचे असतील वगैरे, त्यांच्या आज काय रिॲक्शन असतात? तिथे तू गेलीस, तिथे तू परत जातेस, तेव्हा तू कशी असतेस तिकडे? मी खरं सांगू की 7वी पर्यंत आपला काही ग्रुप नाही मित्रमैत्रिणींचा म्हणत. मला वाटतं ते कॉलेजला वगैरे होत असं, त्याच्यामुळे मला कोणीच मित्रमैत्रिणी नाहीत, किंवा माझा कोणताच ग्रुप नाही. माझ्या खूप जवळची मैत्रीण माझी खरंच आई आहे. म्हणजे काहीही असेल तरी मी आईला सांगते, आणि ती पण माझ्यासोबत तशीच राहते. आणि पूजा म्हणून एक जी माझी मॅनेजर पण आहे, तीच माझी बेस्ट फ्रेंड आहे, की जी कायम माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असते, सुखात दुःखात कशातही. पण आई वडील दोघेही शिक्षक होते. शिक्षकांना एक वेगळं प्रेशर असतं की आपलं मूल काय करतंय, कारण की जगाचं लक्ष तुलाही माहिती आहे की शिक्षकांकडे असतं की तुमचं मूल काय करतंय, आणि त्या मुलावरही प्रेशर असतं की ते बोललं जातं आई वडील शिक्षक आहे, तू काय करतोय वगैरे. हो. तर ते प्रेशर कधी आलं होतं का तुला की आपले आई वडील शिक्षक आहेत आणि आपल्याला काहीतरी केलं पाहिजे? प्रेशर माझ्याकडून कधीच नव्हतं. मग आम्हाला फक्त एक वाक्य आई बाबा म्हणायचे, अभ्यासाला बसा. मग आम्ही बसून काय करतोय, वाचतोय, नाही वाचतोय, त्यांनी कधी लक्ष नाही दिलं. पण शाळेत मला हा अनुभव आलेला आहे की कोणतेही शिक्षक आले तर त्यांना माहिती असतं ना की तुम्ही शिक्षकांचे मुलं आहेत. राजगुरू उभार, हे माझ्यासोबत दरवेळी झालेलं आहे. किंवा आपण पेपर जरी लिहित असू ना, उत्तर येत नाहीत ना कधी कधी, आता काय करायचं म्हणून आपण पानं पुढे मागे करतो, तेव्हा असे शिक्षक येऊन समोर बघतात की शिक्षकांची मुलगी आहे, काय लिहितीये, किती लिहितीये, बघू तरी. तेव्हा एक असं होतं की का होता पण शिक्षकांची पोरं, एवढं लक्ष नका देऊ, असं व्हायचं त्यावेळी. पण त्याच्यानंतर नाही असं काही. पण आत्ताच्या मुलांना शिक्षकांचा मार नाहीच आहे, म्हणजे वेगवेगळ्या नियमांमुळे. पण थोडं मागे जाशील तर तो होता, शिक्षकांचा हो. धाकही होता, मारही होता. तुझ्या तर घरात 2-2 शिक्षक होते, तर मार होता का आई बाबांचा? मग तो हक्काने असेल, हट्टाने असेल, आणि तो अनुभव तुला आलाय का की बदललाय? शाळेत पण आलाय मला. मी छड्या वगैरे खाल्लेल्या आहेत गृहपाठ नाही केलाय म्हणून, किंवा ओरडाच केला. ते आधी असायचं ना, नावं लिहायचे, बोलतायत त्या मुलींची, मॉनिटर नावं लिहायचा, तर त्याच्यात माझं नाव असायचं. घरून इतका मार असं नाही खाल्लाय, पण मला शाळेत नाही जायचं म्हणून पोट दुखायचं, तर मग फटके पडायचे. आज तुझं नाव खूप मोठं आहे, जगासाठी तू द रिंकू राजगुरू आहेस, पण आईबाबांसाठी तू तशीच अशी जशी आधी होती. पण आज आईबाबांचं असं हट्टाने ओरडणं होतं का काही चुकल्यावरती, किंवा काही सल्ला द्यायचा असेल तेव्हा तो हक्क, तो हट्ट किंवा ते दटावणं असेल, ते आजही होतं का? हो,
आम्ही जितकं एकमेकांवरती प्रेम करतो आज आम्ही तितकं भांडतो पण, आम्ही रुसतो पण, आम्ही बोलत पण नाही. मग आम्हीच पुन्हा एकमेकांशी फोन करून जरा गोड बोलतो. आणि आपला माणूस म्हणलं तर ते असावंच ना. जर जगच तुमच्याशी तसं वागतंय तर मग आई वडिलांनी म्हणजे का ते वागतील? पहिली मी त्यांची मुलगी आहे, नंतर मी बाकीच्यांची आहे. सो नाही, ते आहे. सैराटच्या वेळेस तू खूप लहान होतीस, पण आता तू इतके सिनेमे केलेत, वेब सिरीजसुद्धा आलेल्या आहेत तुझ्या. तर तुला एकतर काय करायला मजा येते? कारण झिम्मामध्ये आम्ही तुला एकदम हसवताना बघितलं आणि निर्मिती सावंत यांच्यासोबत तुझी खूप छान ती केमिस्ट्री होती. तर तुला काय करायला मजा येते? कॉमेडी की लव्ह स्टोरी असं काही? आता जो येतोय पिक्चर त्यातही थोडी तुझी कॉमेडी दिसतीये. तर काय करायला मजा येते? आणि दुसरं असं की आता तुला सिनेमा निवडताना तू काय विचार करतेस? काही मनात ठेवलेलं असतं का की हे मी करणार नाही, हे मी करणार, असेही तुझे काही असतात का निर्णय? हो. मला लव्ह स्टोरीज करायला आवडतात, पण सैराट नंतर माझ्या वाट्याला तसं काही लव्ह स्टोरी असं मी केलं नाही. मी खूप वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे केले. कॉमेडी मी आत्ता एक्सप्लोर केली जिम्मा, तर मला मजा आली. म्हणजे स्वतःही छान वाटतं ते करताना आणि पुढच्यालाही हसवायला मजा येते, हे मला कळालं. पण सिनेमा निवडताना एवढंच की वेगळं काय आहे, वेगळा काय अनुभव मिळेल, आत्तापर्यंत जे कधी केलं नाही असं काही आहे का त्याच्यामध्ये, किंवा डिरेक्टर खूप छान आहेत का. तर त्याचे खूप प्रत्येकाचं एक वेगवेगळं त्या वेळी ठरलेलं असतं की आता हा सिनेमा का का म्हणून आपण करायला हवा. तर तेव्हा जे योग्य वाटतं ते. म्हणजे लव्ह स्टोरी तुला परत करायची आहे मला खूप आवडेल. आणि कोणासोबत काम करायचंय? असं कोणासोबत असं ठरवलेलं नाही, पण एक छान लव्ह स्टोरी करायला मला खूप आवडेल. मला का नाही आवडणार. जसं आता तू म्हणतेस की डायरेक्टरचा खरं तर सिनेमामध्ये डायरेक्टर हा खरा हिरो असतो. बरोबर. त्यामुळे तुझं अभिनेत्री म्हणून पूर्णपणे असा कुठला एक सूत्र आहे का की अभिनेत्री म्हणून डायरेक्टरला झोकून द्यायचं, तो जे सांगेल ते करायचं, किंवा मग तुझं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन त्यामध्ये तुझा काहीतरी थॉट असतो की काहीतरी असं? मला असं वाटतं की जेव्हा स्क्रीन प्ले ऐकवतात ना, तेव्हा तुम्हाला विचारतात तुम्ही करणार की नाही. तेव्हा जर मला वाटलं की सर मला असं वाटतं की हे इथे इथे ती मुलगी असं करू शकली, तर त्यांना जर पटलं तर मग शूटिंगच्या आधीची गोष्ट आहे, तर ते ठरतं की हे असं असं करणार. ऑनसेट गेल्यावरती मी माझं डोकंच लावत नाही, कारण मला असं वाटतं रायटरनी ते लिहिलंय, डिरेक्टरला माहिती आहे डिरेक्ट कसं करायचं, मी माध्यम आहे तुमच्यासमोर त्यांची गोष्ट घेऊन येणार. सो त्याच्यामुळे मला वाटतं ही मॅच्युरिटी नाही आहे. उलट की जे त्यांना दाखवायचंय ते तुम्हाला पटलं तर तुम्ही करा, आणि तुम्हाला पटत नसेल तर त्याच वेळी क्लिअर करून एकमताने मग ते छान शूट करा. ते सेटवरती हे नको असं ते मला नाही. असे काहीच हे नाही आहेत. म्हणजे यातूनच दिसून येतं की अजूनही बाबा रिंकू आमची जमिनीवरती आहे. त्यामुळे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि रंगभूमीवरती येण्याचा काही विचार किंवा असं काही ठरवलंय, नाटकात वगैरे काम करणं थोडंसं? ओढ आहे मला ना. मी आत्ता सुरुवात केलीये, वेगवेगळे प्रयोग बघायला जाते. मला करायचंय, पण इतक्यात नाही. थोडा वेळ घेऊन जेव्हा मला वाटेल की मी तयार आहे ह्याच्यात स्वतःला झोकून द्यायला, किंवा ती कमिटमेंट असते ना, तुम्ही माघार नाही घेऊ शकत तिथून. ते तपस्या पूजा केल्यासारखे की तुम्हाला ते करायचंच आहे आता. तेव्हा माझी मेंटॅलिटी तशी तयार होईल. मग त्या दृष्टीने काही प्रयत्न घरी चालू आहेत तुझे प्रॅक्टिसचे, किंवा थोडंसं काही रुटीन मध्ये काही? काही नाही आत्ता, काही नाही. विथ द फ्लो जे होतंय ते मी स्वतःला फोर्स नाही करत इच्छा नसताना की तू हे कर तू ते कर. मला जे आवडतंय ते, आणि मला मुळात वाटतं की तुम्ही ज्याच्यात चांगले आहेत ना ते तुम्ही आणखी बेटर कसं करता येईल हे बघा. ज्याच्यात तुम्ही नाहीतच चांगले ना तिथे तुम्ही पडूच नका. ते अजून खराब करण्यापेक्षा जे लोक ते चांगलं करतायत ते तितकं चांगलं राहू द्यात त्याला. कारण हे विचारण्यामागचा हेतू हा होता की आताही येत ना, म्हणजे जसं तू अकलूजवरून आलेली आहेस, मुंबईत आता सगळा तू एकटी राहतेस आणि या सगळ्याला स्ट्रगलच म्हणू आपण की तू करतेस. पण अशा अनेक मुली आहेत टियर 2 टियर 3 सिटीज मधल्या की ज्यांना खरंच अभिनयाची आवड आहे, त्यांना सिनेमात दिसावं असं लहानपणापासून वाटत असतं, खरंच इच्छा असते. बरोबर. पण त्यांना माहित नसतं की मुंबईत येऊन नेमकं काय करावं लागतं, कसं कुठं जायचं, ऑडिशन काय. तर त्या अशा मुलींना तू काय सांगशील? असं काय मी सांगू एवढी शकशील? मोठी नाहीये हे सांगायला, किंवा कारण मी त्याच्यातून गेली नाही कधी. सो मला माहित नाही की इथे येऊन काय स्ट्रगल करून कसं काम मिळवायचं. मला मिळतंय ते करण्यासाठी मी इथे राहायला आले. मला एवढंच वाटतं की पहिलं म्हणजे तुम्हाला कळायला हवं तुम्हाला आवड आहे की तुम्हाला खरंच अभिनय येतोय. काही जणांचं असं असतं की आवड आहे म्हणून येतात पण त्यांना नाही येत तितकं
म्हणजे हे मी बघितलेलं जेवढं आहे तेवढं सांगते. अदरवाईज तुम्ही जे तुम्हाला हवंय तुम्ही चेक करा, कुठे ऑडिशन्स होत आहेत, कुठे नाही होत आहे, कुठल्या डिरेक्टरला भेटायचंय, कोणत्या रायटरला भेटायचंय, त्याची व्यवस्थित माहिती काढून अप्रोच करा, किंवा जिथे ऑडिशन असतील तिथे जाऊन ऑडिशन प्रयत्न करत राहिलेत, कुठेतरी यश कुठेतरी मिळेल असं मला वाटतं. नागराज दादांचा अजूनही पाठिंबा आहे किंवा की आता त्यांनी सांगितलंय की तू तुझं आता बघ बाबा, की स्वतःच्या पायावर उभी राहा, खूप असं काय आहे आता काय? नाही, त्यांनी कधी बांधून असं ठेवलंच नव्हतं की आम्हाला विचारल्याशिवाय काय करा. आम्ही असंही आमच्याच मनाने कामं निवडतो, सगळेच जण आमच्याच मनाने कामं करतो. आम्हाला काय हवंय आम्ही चूज करतो. कधी कधी प्रॉब्लेम आला, समजा नाहीच कळत आहे काय करावं, तर दादाला फोन करते आणि विचारते हे असं असं आहे, तुला वाटतं का ते मी करावं, किंवा तुला काय वाटतं यांच्यासोबत काम करायला हवं का, तर तो गायडन्स करतो. रिंकू आणि आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे ही 3 नावं आणि तुमची को ॲक्टर हे सगळे सैराटशी इतके जोडले गेलेले आहेत, ते कधीच वेगळं होऊ शकणार नाहीत. आकाश ठोसरसोबत इन फ्युचर एखादा सिनेमा करणार आहेस का? तसा कधी तुम्हाला अप्रोच झाला का? कारण ती जोडी तर आवडलेली आहे महाराष्ट्राला. आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न, नागराज मंजुळेंचं जे डिरेक्शन होतं त्याला तोड नाही, म्हणजे ते अफाटच होतं. तशा प्रकारचं अनुभव इतर कुठल्या डायरेक्टरकडून तुला आला का, की नाही हा थोडा नागराज मंजुळेंसारखा आहे, असा कुठला अनुभव आला का? किंवा वाईट अनुभव आला असला तोही किस्सा सांगू शकते. मला वाईट नाही आलंय अजून. मला वाटतं पहिलं ते पहिलंच असतं. कितीही काही तुला किती जगात चांगले डिरेक्टर मिळू दे, जो पहिला अनुभव असतो, जो पहिला डिरेक्टर असतो, जो पहिला को स्टार असतो, जी पहिली फिल्म असते, त्याच्यात मला असं वाटतं की तसा अनुभव पुन्हा तुला कधीच येत नाही. आणि डिरेक्टर म्हणून एवढंच, आता मी ज्यांच्यावर काम करते ते कळाले की प्रत्येक माणूस वेगळा आहे, सांगायची पद्धत वेगळी आहे, बोलायची पद्धत वेगळी आहे, काम करून घ्यायची पद्धत वेगळी आहे. पण मला मजा येते. एकच सारखं आयुष्यभर एकाच डिरेक्टर सारखं काम करायला लागलं की तुलाही बोर होतं आणि माणूस म्हणून तुझीही ग्रोथ होत नाही. आणि आकाश बरोबर काम करायचं झालं तर आम्ही ऐकतोय खूप चांगल्या स्क्रिप्ट. आम्हाला वाटलं की खूप छान लव्ह स्टोरी आहे आणि हेच आपण करायला हवं, तर हो आम्ही करू. सैराटचा जेव्हा एंड बघितला त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटलं की आता पार्ट 2 येईल. आता धडक येऊन गेला, जो सैराटचाच हे होता, धडक 2 येतोय. सैराट 2 ची काही चर्चा आहे पडद्यामागं, जी तुला आत्ता रिव्हील करावीशी वाटते? नाहीये, आहे काही? मला काहीच माहिती नाही, माझ्यापर्यंत तरी आणखी काही आलं नाही. आणि हा कॉल डिरेक्टरचा आहे अर्थात. पण त्यावेळेस करायचा अशी काही चर्चा होती? नाही. मला कारण सांग चित्रपट की- बनवताना तर कुणाला वाटलं नव्हतं की हा इतका हिट होईल, म्हणजे अगदीच वेगळ्या लेवलला. पण तेव्हा अशी काय चर्चा होती? त्यावेळेसचे काही किस्से, काही तुमच्या बोलण्यांमधनं तुला जाणवलं होतं का की नाही, सैराट 2 विषयी कधीच कोणी बोलत नाही. मला वाटतं की खूप पण प्रेम करू नये सिनेमाला. जिथे अर्ध सुटलेलं असतं ती एक थोडी सल राहते आणि आणखी बघावं असं वाटतं, तेच यश असतं. कारण ते कायम जिवंत राहतं आणि हवं हवंसं वाटतं तुम्हाला. तर मला नाही वाटत की सैराट 2 विषयी अजून तरी काही बोलणी नाहीयेत. रिंकू, तुझ्या फिटनेस विषयी पण खूप बोललं जातं आणि तू एकदम ट्रान्सफॉर्म झालेली दिसतेस, तर त्याबद्दल काही तुला सांगायला आवडेल का? काय तुझं रुटीन असतं आणि काय सांगशील की हे कसं जमलं आणि अजूनही ते सुरू ठेवलंस तू कन्सिस्टंटली? आणि मला त्याच्यासोबत जोडून विचारायचं की सैराटमध्ये तुझी तब्येत खूप हेल्दी होती, त्याच्यानंतर तू खूप बारीक झाली, मग मध्ये परत एक हे जे तुझं म्हणजे बदलत गेलं, तर त्या दरम्यान जे असतं ना की कुणीतरी सांगणं की नाही आता तू खूप जाडी, म्हणजे आपल्या जाडेपणावरती कुणी बोललंय का या दरम्यान, आणि मग स्वतःचा एक मनावरती घेणं, तर ते मला दोन्ही म्हणजे फिटनेस आणि हे जाडेपणावरती सरास कुणी बोलता हल्ली, तर तोही अनुभव मला ऐकायचा. सैराटच्या वेळी अर्थातच बाळसच मी तर म्हणते होतं ते. मी वाढतं वय असतं, तुम्हाला काही कळत नाही, तुमच्या शरीरामध्ये बदलही आणि तुम्ही वाढत असता आणि फिल्मसाठी बारीकच असायला हवं वगैरे, ही अक्कलच नव्हती ना. आवाक्या बाहेर वजन गेलं, मग सगळे ओरडायला लागले काय दिसायला, काय झालं. मग ते खूपच, मग एकदा म्हणायला लागलं की मग मी ते खूप मनावरती घेतलं आणि मी वजन कमी केलं. आणि नंतर कळालंच की या इंडस्ट्रीत राहायचं असेल तर तुम्हाला ते मेंटेन करावं, किती नाही म्हटलं तरी ते तुम्हाला त्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात. पण तुला तर प्रसिद्धीविषयी विचारायचं आहे की इतर मुली जशा शॉपिंगला जातात, बार्गेनिंग करतात, तसं तू काही करतेस का? किंवा चेहरा वगैरे बांधून जावं लागतं का? किंवा तुझ्या बाबतीत असं तुला असं वाटलं चला खरेदी करायला जायचं आहे, तर जातेस का? कपड्यांची शॉपिंग वगैरेचं मी खूप काही शॉकिंग नाहीये, मी तसं शॉपिंग करायला नाही जात. पण भाजी मंडईत वगैरे गेलं तर मी करते बार्गनिंग. म्हणजे
काकडी एवढ्याला देत आहे, गाजर एवढ्याला देत आहे, तर मी म्हणते कढीपत्ता फ्री द्या. क्या बात आहे. आता हे आणि मी पण बघून बघूनच मुंबईत शिकली की त्या काकू मागतायत तर मग दादा मुझे भी दे दो फिर अभी इनको दिया है तो मी हे करते. अगदी. पण कधी असं होतं की एखाद्या पब्लिक प्लेसवर जायचंय, एखाद्या आवडत्या ठिकाणी जायचंय, पण खूप लोक आहेत, तिथे गेल्यानंतर त्रास होईल, याच्यामुळे मनाला मुरड घालावी लागते की नको, आता तिकडे गेली की परत एक वेगळं प्रकरण सुरू होईल. त्याच्यापेक्षा असं होतं की अरे नाही जायचंय, पण कधीतरी प्रसिद्धी पण त्याला कारणीभूत ठरते की नको जायला. हो म्हणजे होतं. आता मी इथे आले तिथे खूप छान छान कॅफेस होते येताना. सो मला असं वाटलं की जाऊन बसावं छान थोडं, पण मला कळालं की आजूबाजू सगळे मराठीच लोक भरपूर होते, तर नाही. पण आवडतं मला ही मुरड घालायला, हे सगळ्यांना नाही मिळत ना. सगळे सगळीकडे फिरतात आणि मला जाईल तिथे माझ्या चांगल्या कारणांमुळे जाता येत नसेल तर मला आवडतं. पण याचं उलटही एक समीकरण आहे की बऱ्याचदा असंही होत असेल की तुला प्रत्येकाला समजा एखाद्या ठिकाणी तुला जावंच लागेल, इव्हेंट असेल, मूवीचं प्रमोशन असेल, काही असेल, पण तुला जावंच लागलंय आणि तिथे गेल्यानंतर तुला प्रत्येकाला वेळ देता येत नाहीये किंवा काही लोकांना तुला जाणीवपूर्वक टाळावं लागते. असेही अनेक प्रसंग येत असतील. मग कुठला तरी चाहता नाराज होत असेल किंवा कुणीतरी टीकाच करत असेल, तर असा एखादा अनुभव आलाय का की जिथे तुला जाणीवपूर्वक किंवा खूपही आले असतील तर की तुला टाळावं लागलंय पण लोकांनी ते समजून घेतलेलं नाहीये किंवा ती परिस्थिती अशी आहे की मग लोक चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होतात? ते चुकीच्या पद्धतीने ते त्यांचं प्रेम इतकं असतं की ते प्रत्येकाला तो फोटो, ते भेटणं, एकदा आमच्याशी बोला हवं असतं, पण ते नाहीच शक्य होत. कारण तुमचंही काहीतरी वेगळं आयुष्य असतं, पुढची कामं असतात, पुढे जायचा वेळ द्यायचा असतो. एकदा फक्त काहीतरी इव्हेंटमध्ये असं खूपच गर्दीमुळे मग चेंगरी आणि असं झालं. सो मी म्हटलं की माझं कन्सर्नच त्या लोकांविषयी होतं की आणखी कुणाला त्रास होण्यापेक्षा मी इथून निघते, म्हणजे बायकांना त्या गर्दीत त्रास होणार नाही, लहान लहान मुलं तुम्ही सोबत घेऊन येता. सो त्यांच्या चांगल्यासाठीच मी टाळल्या तर गोष्टी टाळते. नाही तर मलाही आवडतं त्यांच्यासोबत थांबायला, परफॉर्मन्स होत असतील तर ते बघायला आणि भेटायला. एवढे तुझे फॅन्स आहेत, कोणाचा असा आलाय अनुभव लक्षात राहणारा, मग तो असा भयानक असेल, घाबरवणारा मी असेल किंवा सांगितलं चांगला वाटतं असेल? एकदाच की एका माणसाला काहीतरी रॅन्डम मी असा हात आपण करतो ना, सो मी केला आणि तो दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आला आणि म्हणाला मागच्या जन्मात ही माझी बायको आहे, ही रुक्मिणीचा अवतार आहे, मला हिच्याशी लग्न करायचं, असं काहीतरी. तर तो सतत, पण हे भीतीदायक पण आहे ना की तो सतत घरी यायचा आणि आजी आणि मीच घरी असायचो. सो ते एक जरा भीतीदायकच आहे. तू हँडल कसा केलास हा सगळा? काही नाही, मी बाबांना कळालं, मग बाबांनी त्याला समजावलं, मग तरीही त्याला समजेना, मग पोलिसांना आम्ही सांगितलं, मग त्यांनी त्यांच्या भाषेत त्याला समजावलं. सेलिब्रिटी आहेस, गावाची ओढ आहे. तू सुरुवातीलाच सांगितलंस की जरी मी मुंबईत राहत असले तरी मन गावाकडे असतं. रिंकू राजगुरू ही एक काय म्हणू आपण, महिला किंवा मुलगी म्हणून कशी आहे? जेवण करते का? घरातली कामं करते का? आवडतं का? की आई जबरदस्ती करायला लावायची म्हणून करते, पण आता ती टाळता येतात तर टाळते? मी काय टिपिकल बाईसारखी आहे. माझी देवपूजा मी करते, माझा स्वयंपाक मी करते, मला घर स्वच्छ लागतं. एवढं रोज होत नाही, त्याच्यामुळे काही गोष्टींसाठी आपल्याकडे आपल्या ताई येतात कामाला, पण स्वयंपाक नाही मला कोणाचा. कोणता पदार्थ आहे जो तू खूप आवडीनं बनवतेस किंवा तुझ्या हातचा आवडतो घरात? नॉनव्हेज सोडून सगळंच. मी भाकरी छान करते, पिठलं छान करते, पुरणपोळ्या थोड्या थोड्या जमतात. तर जेवण मला काही सोपं आहे ना, ते काय अवघड नाही आहे एवढं. आणि सण साजरे करतेस का? किंवा आता तू म्हटलीस की मी देवपूजा करते, तर देवभोळी रिंकू आहे का? म्हणजे नाही, काय नेमकं? मला आवडतं, म्हणजे एक मला माहित नाही पण एक छान वाईब तयार होते. तो एक तुम्ही धूप लावता, त्याचा छान वास सगळ्या घरात पसरतो, तुम्हाला स्वतःला फ्रेश आणि प्रसन्न वाटायला लागतं. सो मला छान वाटतं म्हणून मी सगळं करते. नाही बाबा केलंच पाहिजे हा, नाही तर देव बाप्पा कान कापेल वगैरे, ह्या झोन मध्ये मी नाही करत. पण म्हणजे देवाची व्याख्या विचारली की देव म्हणजे काय? देव ह्या मला असं वाटतं की देव सगळ्या चांगल्या माणसांमध्ये तुम्हाला भेटतो. देव म्हणजे काय खूप वेगळं तुम्ही खूप काहीतरी करत बसला आणि जे फिल्म मध्ये दाखवतात असं काय नसतं. जे कर्म करतात त्याचं फळ इथेच भोगावं लागतं असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे एवढं माहिती की चांगले माणूस म्हणून जगा, चांगली माणसं म्हणून राहा, चांगल्या माणसांमध्येच तुम्हाला तो भेटतो. रिंकू सेलिब्रिटी आहे पण फिल्मी किती आहे? कारण आपण सगळेच थोडेसे
एक आपल्यात लहान मुलं असतं, काहीतरी कधीतरी नोटंकी करत असतो, सगळेच असतात. तू तर फिल्ममधली आहेस, तू किती फिल्मी आहेस? मी नाही फिल्मी. प्रॅक्टिकल. नाही, मी प्रॅक्टिकल असं, मी खूप इमोशनल मुली आहे. मी खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल, ओव्हर थिंक असं सगळं आहे. पण फिल्मी अशी मी नाही आहे. मी खूप टिपिकल पोरगी आहे. जशा सगळ्या बायका पोरी असतात तशीच मी पण आहे. तू सांगतेस तू एवढी साधी आहेस आणि म्हणजे एकदम नॉर्मल आहेस, फार फिल्मी नाही आहेस. एवढ्या तुला तू कुठलाही फोटो टाकला तर तुला कमेंट्स येत असतात की तुझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप जाणून घ्यायचं असतं लोकांना. तर काय तुझं म्हणजे कधी रिंकू लग्न करणारी किंवा आई बाबा सांगतील त्याच्याशी की रिंकू स्वतःच शोधणार? मला वाटलंच होतं. नाही, मी नाही शोधला अजून कोणी, किंवा मला तसं काही भेटलं नाहीये ज्याच्याशी मी लग्न करावं. आई बाबा शोधतील. त्यांना जर कोणी आवडलं आणि आपल्यालाही तो मुलगा आवडला तर करायचं लग्न. म्हणजे हे ठरलंय तुझं की आई बाबाच शोधणार आहेत? मला जर कोणी आवडला तर मी डेफिनेटली आई बाबांना सांगणार की हाच तो. जर नाही मला तोपर्यंत सापडला तर आई बाबा शोधतील, त्या मुलाशी करणार. अगदी. आपण यशस्वी झालो की घरात एक सराव शिबिर सुरू होतं, मार्गदर्शन खरं तर ते सुरू होतं की नातेवाईक, शेजारचे, गावातले सगळे आपल्याकडे येत असतात की आमच्या मुलाला, आमच्या मुलीला मार्गदर्शन कर. तुझ्या बाबतीत असं होतं का कधी की कुणीतरी घरी घेऊन आलंय की ही माझी मुलगी, हिला जरा मार्गदर्शन, किंवा सुरुवातीच्या काळात असं झालं का की बाबा आम्हाला पण जरा हा रस्ता दाखव, कसं चालायचं, काय करायचं? खूप सुरुवातीला झालं असं की तू पण गेली तर आमच्या पण पोरीला बघ. पण मी सरळ सांगितलं की मी खूप ऍक्सिडेंटली आले ह्याच्यात, मी काय स्ट्रगल करून किंवा मला माहिती नाही, त्याच्यामुळे माझं मार्गदर्शन घेऊच नका. ज्यांना याची माहिती आहे, ज्यांना याची जाण आहे, सो तशाच लोकांकडे जा. कारण मी पण शिकतेच आहे ना, मी पण अनुभवतेच आहे नवीन गोष्टी, मी पण अजून ग्रोथ करतेच आहे माझ्यामध्ये. मी कोण आहे सांगणार त्यांना? अगदी. पण रिंकूला ॲज अ यूथ म्हणून सध्याच्या सामाजिक राजकीय जाणीवांविषयी काय वाटतं? तुझी काही त्याच्याविषयी भूमिका आहे का, की सध्याचे बदलते राजकीय वारे असतील किंवा सामाजिक गोष्टी असतील, मग त्याच्यावरती महिलांच्या अगदी म्हणजे घरात होणाऱ्या अत्याचारापासून ते अगदी वेगवेगळ्या गोष्टी आपण रोज बघतोच आहे बातम्यांमध्ये, तर त्याविषयी रिंकूच्या कधी भूमिका असतात का, किंवा सामाजिक भूमिका तुझी काय या सगळ्याविषयी, राजकीय सुद्धा आणि सामाजिक सुद्धा? काहीच नाही. कारण मला नाही वाटत की मला अजून तितकं कळतं किंवा माझा तितका अभ्यास आहे त्या गोष्टींविषयी. त्याच्यामुळे मी कधीच असं स्वतःहून कधी लिहिलं पण नाही राजकीय गोष्टींविषयी की हे असं चाललंय, यांनी पार्टी बदलली, जे काही गोष्टी घडतात किंवा तुम्ही बोलता पण काम करत नाही वगैरे. सो मला वाटतं प्रत्येक आपापल्या परीने त्यांचं काम करत असेल, आपण नको त्याच्यात बोलायला. आणि एवढंच वाटतं की वाईट काही घडत असेल तर तिथे सगळ्यांनी स्टँड घेतला पाहिजे. तिथे कधी तुमची आमची माणसं असं न म्हणता आपण एकाच देशात राहतो, आपल्याच लोकांसाठी आपण गोष्टी करतो, तर सगळ्यांनीच मिळून ते करायला हवं असं मला वाटतं. तुझं प्राणीप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर तू मध्ये एक व्हिडिओ पण टाकला होतास काही छोट्या छोट्या पिल्लांसोबत. तर जे आता निर्णय दिला होता मध्यंतरी भटक्या कुत्र्यांवर, तर तू तो व्हिडिओ टाकलास तेव्हाच, त्यामुळे ते कमेंट्सही तशा आल्या. तर काय तुझं काही त्यावर म्हणणं होतं, ते तुला मांडायचं होतं? तर माझं म्हणणं आहे की तो प्राणी आहेत ना, शेवटी मुके जनावर आहेत. काही प्राण्यांनी असं केलं याचा अर्थ असं नाही की सगळेच प्राणी तुमचे. आणि मला तर असं वाटतं की कुत्रा इतकं लॉयल माणूसच प्राणीच जगात नाही. उद्या तुझी मैत्रीण तुझ्याशी लॉयल राहणार नाही, पण तो प्राणी तुमच्याशी, कारण मी अनुभवलंय ते जितका तुम्हाला जीव लावतात, जितकं तुमच्यावरती प्रेम करतात, सो तुम्ही पण तेच करा ना. तुम्ही काही ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये खर्च करत असाल, ते प्राण्यांवरती थोडे खर्च करा, त्यांना बरे करायला, त्यांना वॅक्सिनेशन द्या. काय वाईट आहे, ते काय करणार आहे तुम्हाला? कलाकार म्हटलं की त्यांच्या, मी जसं की ही म्हणाली की त्यांच्याविषयी, पर्सनल लाईफविषयी लोकांना जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते, आणि मग या उत्सुकतेपोटी अनेक अफवा सुद्धा पसरल्या जातात. असं तू स्वतःविषयी ऐकलेली एखादी अफवा आहे का, की जे ऐकून तुला असं झालं की अरे हे बाबा माझ्याविषयी झालंय आणि मलाच माहिती नाही, असं कधी झालंय का? नाही, आता सवय झाली म्हणजे. तरी पण एखादा अनुभव, एखादा किस्सा असा झालाय का? असं खूपदा होतं. म्हणजे मी खूप आधी पण साडीतले सुरुवातीला फोटो टाकलेले, तर रिंकू राजगुरूचा झाला साखरपुडा किंवा तिचं लग्न जमलं, मला वाटतं ह्याच जास्त अफवा असतात, किंवा हा तिचा बॉयफ्रेंड वगैरे असं काहीतरी येत राहतं. सो मला आता सवय झाली. पण मला तेव्हा तुझं काय मनात, तुझ्या जेव्हा हे कधी वाचतेस तेव्हा रिंकू म्हणून तुझी पहिली रिएक्शन काय असते या सगळ्यावर?
मी पहिल्यांदा मी म्हटलं कधी झालं कोणासोबत काय मलाच माहिती नाही असं पहिलं झालं. आणि पहिल्यांदा खूपच भीती वाटली कारण नातेवाईक विचारतात ना बातम्यांवरती आंधळा विश्वास की तुम्ही ठरवलं आम्हाला सांगितलं नाही कोण आहे. म्हटलं थांबा कुठे ठरलंच नाहीये फोटो बघून लोकांना वाटतं. पण नंतर सगळ्यांनाच सवय झाली आम्हाला आता त्याच्यामुळे. पण तुम्हाला ट्रोलिंग काही नवीन नाहीये. ते तुम्ही काही केलं तरी कलाकारांना ट्रोलिंग असतं. त्याच्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा आहे की ट्रोलिंगकडे कसं पाहतेस? पाहतच नाही. मी एवढं मनावरती नाही घेत. माझ्यावरती उद्या जोक जरी केला काय तर मी प्रेक्षक म्हणून आनंद घेते. अरे वा काहीतरी क्रिएटिव्ह केलंय माझ्यावरती केलंय हे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि सोडून देते. मी एवढा विचार नाही करत बसत. आता ना मृणाल ठाकूरनं बिपाशा बसूवर बॉडी शेमिंगवरून कमेंट केली होती आणि नंतर तिनं माफीही मागितली. तर बॉडी शेमिंग हा जो प्रकार असतो बऱ्याचदा विनोदाच्या नावाखाली सुद्धा शारीरिक कमेंट केल्या जातात किंवा ते स्किटमध्ये वगैरे वापरलं जातं. तू याच्याकडे कसं बघतेस? तुझं काय मत मला आहे? नाही आवडत. म्हणजे मी कधी कोणाला बोलत नाही. काही लोकांना आजार असतात सो त्यांना ऑप्शन नसतो ते असतातच तसे. कोणाला हाऊस नसते वाईट दिसायची किंवा सगळ्यांना वाटतं आपण छान शेपमध्ये असावं. त्यांची त्यांची जेन्युइन कारणं असतील त्यांची काही रिझन असतील आणि देवाने आपल्याला दिलंय तसं स्वीकारावं. सगळेच त्याच्या त्याच्या परीने खूप सुंदर असतात आणि छान असतात. मला नाही आवडत आणि मी कधीच कोणाला बोलत नाही ह्या गोष्टीवरती. जसं आहे मला ते आवडतं. पुन्हा एकदा निलेशनं जो प्रश्न विचारला होता तो मी थोडासा थेट विचारते. कोल्हापूरची सून असं तुझ्या बाबतीत खूप बोललं गेलं होतं. ते ज्यावेळेस पहिल्यांदा कळलं आणि तुझ्या वाचनात आलं तुला स्वतःच्या डोक्यात काय आलं? कारण लोकांना काय उत्तरं दिली तो भाग वेगळा. पण तुला काय वाटलं की हे काय घडलं होतं का की कोल्हापूरची सून हा टॅग तुझ्यावर कसा काय आला? तू कोल्हापूरची सून होणार? मला नाही माहिती. म्हणजे ते इतकं सहज घडलेलं आहे. कशाला हे ते इतकं सहज घडलेलं आहे. आपण कुठल्याही मंदिरात जा कुठेही जा तुझ्यासोबत किती लोक फोटो काढतात. आता ते कृष्णराज महाडिक जे आहे ते तिथले आमदारांचे कोणीतरी मुलगा आहे. सो त्यांच्या टीमने टाकला. सो मला काय वाटणार ना वेगळं. माझ्यासोबत रोज त्या मंदिरात आणखी 100 लोकांनी फोटो काढले आणि पोस्ट केले. पण लोकांचे मे बी गैरसमज झाला असेल की ती तिथे गेलीये मंदिराच्याच बाहेर फोटो आहे म्हणून असं काहीतरी. मी त्याच्यावरती काय लिहिलंय का? मी पोस्ट केलंय का? जेव्हा माझा कोणीतरी आयुष्यातला साथीदार येईल तेव्हा मी स्वतःहून लिहिल ना. तेव्हा मी सांगेन ना की हाच तो आता बोला. असं काही नाहीये. ते लोकांना काहीतरी हवं असतं जोड्या जुळवा आणि मसाला. पण मग या गोष्टीचं तू जसं मगाशी म्हटलीस ना की मी ट्रोलिंगकडे पाहतच नाही. या गोष्टीकडे कसा काय? नाही त्या गोष्टीकडे मी म्हंटल की हे खोटं आहे. मी सोशल मीडियावर तेवढं लिहिलं पण की हे खरंच सिरियसली घेऊ नका. कारण तेव्हा सगळ्यांनाच असं वाटलेलं की हे खूप खरं आहे. मला लोकांचे जवळपास कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे मेसेज आले. मी म्हटलं मी नाही बोलली आहे ना असं काही नाहीये. सो तेच पुन्हा मग मी दुर्लक्ष केलं. म्हटलं काय सांगूनही नाही थांबणार आहे तर चला त्या ट्रोलिंग वरती काय चॅनल 4 पैसे कमवत असतील कमवू द्या. ग्रामीण भागात असं होतं की मुलीला काही करायचं म्हटलं की थोडेसे पाय मागे ओढले. मग ती काळजीपोटी असेल परिस्थितीपोटी असेल सामाजिक व्यवस्था असेल मुलींना थोडं मागं खेचलं जातं. तुझ्या बाबतीत तसं झालं नाही. तुझ्या आई वडिलांनी तुला खूप पुढे पाठिंबा दिला किंवा तुझ्या सगळ्या यशात अपयशात ते सोबत उभे राहिले. या सगळ्या यशाच्या प्रवासात आईबाबांचं महत्व किती आहे आणि आज आईबाबांविषयी काय कन्फेस करायचं आहे? असं सांगता येत नाही. पण ते नसतील तर मी जशी आहे तशी नसेल एवढं बापरे मला माहिती आहे. कारण एकही दिवस जात नाही की मी आईला बोलत नाही किंवा काही सांगत नाही. आणि माझ्या आयुष्यातलंच माझ्या सगळ्याच जवळ व्यक्ती जिथे मी व्यक्त होते किंवा जिला मी खरी काय आहे किंवा मला कशाचा त्रास होतो मला काय आवडतं हे माहिती ती माझी आई आहे. सो हा माझ्यासाठी माझं पहिलं प्रेम माझं देव माझं सगळं पहिलं माझे आई बाबा आहेत. त्याच्यानंतरच जे काय आहे ते आहे. अगदी. पण प्रत्येक घरात बापाचं आणि मुलीचं बॉन्डिंग जरा जास्त घट्ट असतं. रिंकूचं आणि बाबांचं बॉन्डिंग कसं आहे? खरं तर आम्ही खूप बोलत नाही मी आणि पप्पा. आम्ही खूप कामापुरते आमचे संवाद होतात. पण प्रेम आमचं एकमेकांवरती ते बापाचं आणि मुलाचं कसं असतं की तुम्ही बोलत नाही पण ते असतं. तर मला आई ओरडली तर तितका फरक नाही पडत. मग पप्पा ओरडली मी ढसाढसा रडायला लागते तिथेच. किंवा मला पप्पांना जरी कोणी काय बोललं तरी मला अजिबातच सहन नाही होत. मग मी तिथे विचार करत नाही आपण कोणत्या ठिकाणी आहोत की आपण कोण आहोत.
असं माझं आहे, म्हणजे पप्पांवरती खूप अगदी. जीव आहे. मला असं वाटतं मगासपासून आपण वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा केल्या. त्या गप्पांना जर शब्दात बांधायचं झालं तर त्या प्रामाणिक गप्पा होत्या. इतकी सरळ आणि सढळ तू उत्तरं दिलीस. खूप प्रामाणिक गप्पा होत्या. फक्त जाता जाता एक प्रश्न आहे शेवटचा. बेटर हाफची लव्ह स्टोरी असा तुझा सिनेमा रिलीज झालाय म्हणूया आपण. मगासपासून तू ट्रोलिंगवरती आणि कधी होणार काय होणार असं आपण सगळ्या विषयावर बोललो. फक्त एक प्रश्न आहे की कदाचित अनेक युवक कदाचित अनेक मोठमोठी माणसं तुला बघत असतील. बेटर हाफसाठीच्या काय अपेक्षा आहेत? कसा नवरा हवाय, काय हवंय, असं काही रिंकूच्या डोक्यात आहे का की जे आज तुला सांगावं असं वाटतंय की माझा क्रायटेरिया आहे किंवा ही माझी माफक अपेक्षा आहे? माझ्या काहीच अपेक्षा नाही आहेत. मी त्याचा आत्ता विचारही तितका करत नाहीये. आणि विचार करून ठरवून मागतं ते प्रेम नसतं असं मला वाटतं. जसं आहे तसं ॲक्सेप्ट करणं, मग त्याच्यात सुख दुःख आपल्या माणसासाठी सगळ्याच गोष्टी येतात त्या प्रेमात. तसं मांडणारी मी मुलगी आहे. आणि बेटर हाफ बद्दल सांगायचं झालं सिनेमाविषयी तर एंटरटेनिंग फिल्म आहे. दोन नवरा बायकोंची आणि त्याच्या प्रियसीची असं ते छान मजा मस्तीवाली फिल्म आहे. खूप काहीतरी सिरियस घेऊन येतोय आणि खूपच गंभीर फिल्म आहे बरं का, असं काही नाहीये. फक्त त्याच्यातली एक गोष्ट मला खूप आवडते की तुमचं प्रेमाचं रूपांतर तुम्ही बांधायला जेव्हा जाता ना त्या प्रेमाला, हे करू नको ते करू नको, तेव्हा ते किती जास्त त्रासदायक होतं. तर ते जिथे आहे जसं आहे ते प्रेम तसंच असून द्यावं. ते जगजाहीरही कधी करायची गरज नाही. त्याला माहितीये माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला माहितीये त्याचं माझ्यावर प्रेम आहे. इतकं त्या दोन लोकांमध्ये असणं मला वाटतं खूप असतं. अगदी. मला असं वाटतं की आज वेळात वेळ काढून तू लोकमत फिल्मीसाठी इथे आलीस. खूप मनसोक्त, प्रामाणिक आणि दिलखुलासपणे बोललीस. ज्या तुझ्या गप्पा ऐकून आम्हालाही खूप मजा आली. लोकमत फिल्मीकडनं तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप यशस्वी हो आणि असंच तुझ्या छान छान मुलाखती आम्हाला घेता येईल. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.